राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही ज्या बातमीची ते आतुरतेने वाट बघत होते खूप दिवसापासून की नमोचा हप्ता कधी जमा होणार, तर मित्रांनो बघा अखेरकार आता शेतकरी मित्रांनो बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केली. बघा नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा मोठी घोषणा केली की आता नमोचा हप्ता थोड्याच वेळामध्ये काही क्षणातच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा आता त्यांनी पत्रकारमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं आहे की बघा थोड्या वेळामध्ये आता नमोचा हप्ता जमा होणार आहे. तर बघा नेमकी आता ते काय बोलले बघा आपण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत की नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना जे पैसे आहे ते वाटप होणार आहे. तर मित्रांनो बघा काय संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो बघा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि बघा मित्रांनो बघा आज थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार असून 4,000 रुपयाची रक्कम आता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आता नीट बघा. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की बघा आता काही म्हणजेच की तुरळक ठिकाणी या ठिकाणी बघा काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जिल्हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. बघा पात्र जिल्ह्याची यादी तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला जिल्हे सांगणार आहोत की नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे. तर मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यातील बघा परभणी या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली असून येथील बघा बँकामध्ये निधी हस्तांतरित करण्याचे काम आता वेगाने सुरू आहे आणि या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज आता 100% या ठिकाणी 4,000 रुपयाचा हप्ता एकत्रितपणे लाभ जमा केला जाणार आहे. बघा मित्रांनो थोड्याच वेळाने बघा हप्ता जमा होणार असल्यामुळे या भागातील बघा कष्टकरी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली असून खरीपाच्या बघा कामाला वेग मिळालेला आहे. आणि आता बघा त्यानंतर मित्रांनो बघा विदर्भातील दुसरा जिल्हा निवडण्यात आलेला आहे तो म्हणजेच की अकोला. बघा अकोला जिल्ह्यातील लाभार्थीचा डेटा बँक अद्ययावत करण्यात आलेला असून तिथे हे पैसे वर्ग करण्यास मंजुरी मिळालेली आहे. आणि आता बघा प्रशासनाने बघा या जिल्ह्यासाठी निधी आधीच हे वितरित केला असून बँकांना तो आता लाभार्थ्याच्या खात्यावर पाठवण्यास सुरुवातही केलेली आहे. मित्रांनो बघा आता बघा थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे की बघा आता पेरणी सुद्धा लागलेली आहे आणि त्यामुळे आता बघा शेतकरी वारंवार कमेंट करून विचारत होते की आता कधी जमा होणार कधी जमा होणार. तर मित्रांनो बघा आता पेरण्याला सुद्धा शेतकऱ्यांना मदत होणार आहे. त्यामुळे बघा त्यानंतर पुढील जिल्हा निवडण्यात आलेला आहे मराठवाड्यातील बघा मित्रांनो बीड जिल्ह्यातील बघा पात्र शेतकऱ्यांसाठी आता सरकारने विशेष निधीची तरतूद केलेली आहे आणि डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम आता थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे कोणत्याही मध्यस्थानाची गरज आता उरलेली नाही. बघा मित्रांनो आता बघा थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार असल्यामुळे या जिल्ह्यातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे आणि लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते मेसेज तपासून घ्यावेत. बघा खूप सारे शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा येत नाही, पैसे जमा होत असतात तरी सुद्धा म्हणतात की आम्हाला पैसे जमा येत नाही. मित्रांनो बघा थोड्याच वेळामध्ये हप्ता जमा होणार आहे. आणि त्यानंतर बघा पुढील हप्ता बघा पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर बघा या अहिल्यानगर जिल्ह्यातील या पहिल्या टप्प्यातील वितरणामध्ये समावेश करण्यात आलेला असून येथील बघा तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि बागायतदार आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आणि बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बघा मित्रांनो आता बघा थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहे. आता ही बातमी बघा समजाचा बँकाने आपल्या स्वतःवर बघा ही प्रक्रिया वेगाने सुरू केलेली आहे. बघा आता जे पैसे आहे तो आता बघा खूप आता जोराने शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघा पुढील जिल्हा आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव. बघा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा करण्याची ऑर्डर हे सरकारने आजच निर्गमित केलेली आहे. बघा ज्या शेतकरी बांधवांनी आपले केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना ज्या कोणताही बघा अडथळा न येता पैसे प्राप्त होतील. मित्रांनो बघा आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील कष्टकरी बांधवांना आता सावकारी पक्षातून मुक्त आता होण्यास आता पोहोचले, कारण का यांना आता लवकरच या ठिकाणी लाभ
हे वाटप होणार आहे बघा मित्रांनो. त्यानंतर पुढील जिल्हा कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बघा लाभार्थ्यांची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि आता काही तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण बघा हे संत असू शकते, परंतु मित्रांनो बघा आता थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार आहे. हे आता बघा निश्चित झाले आहे. बघा खूप दिवसापासून शेतकरी वाट बघत होते, वारंवार वाट बघत होते. बघा बऱ्याच चॅनलवरती शेतकरी सुद्धा सांगत होते, बऱ्याच चॅनलवरती न्यूज चॅनलवरती माहिती येत होते की नमोचा हप्ता आज जमा होणार, उद्या जमा होणार. तर बघा असे बऱ्याच चॅनलवरती तुम्हाला आता वाट बघायची म्हणजेच की न्यूज बघायची गरज नसणार नाही. त्यानंतर मित्रांनो बघा पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे तो म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यासाठी बघा सरकारने 4,000 रुपयाचा एकत्रित हप्ता वितरित करण्याची परवानगी दिलेली आहे. आणि प्रशासनाने बघा या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी सुद्धा पूर्णपणे तपासून बँकेकडे सोपवलेली आहे. बघा आता थोड्याच वेळामध्ये हप्ता जमा होणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्साह दिसून येत असून मेसेज आता खात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आहेत. आणि हा हप्ता बघा खूप आता शेतकऱ्यांना यामध्ये वगळण्यात सुद्धा येणार आहेत. म्हणजेच की खूप साऱ्यांना शेतकऱ्यांना आता याचा हे लाभ होणार नाही, कारण की मित्रांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे त्याने बघा जे काय शेतकऱ्यांनी काम हे पूर्ण केलेले नव्हते. तर तुम्हाला जर माहित आहे मित्रांनो कोणते ते काम असतात. त्यानंतर बघा पुढील जिल्हा आहे भंडारा. बघा विदर्भाच्या पूर्वी भागातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा बघा आज संपलेली आहे. आणि या दोन्ही जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने हप्ते जमा करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे. बघा आता बघा थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार असल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला असून डीबीटीच्या माध्यमातून रक्कम आता बघा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पोहोचत. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणसाल की अजूनपर्यंत SMS सुद्धा आलेला नाही पैसा जमा, तर तुम्हाला तर माहीत आहे की आता डीबीटीने जे पैसे येत असतात त्याला खूप थोडा टाइम लागतो. बघा 1 घंट्यानंतर किंवा 2 घंट्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येत असतात, त्यामुळे डीबीटीने थोडा टाइम लागतो. त्यानंतर बघा मित्रांनो पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यातील बघा प्रक्रिया देखील आजच आता पूर्ण केलेली जाणार आहेत. आणि पात्र शेतकऱ्यांना आपले आधार लिंक आणि KYC तपासून घ्यावी जेणेकरून पैसे जमा होताना कोणताही अडचण येणार नाहीत. आणि मित्रांनो बघा थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार ही बातमी आता पेपरमध्ये सुद्धा समोर आलेली आहे. आणि आता बघा शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो 8 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. आणि बघा आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोणत्याही चॅनलवरती आता न्यूज बघण्याची गरज पडणार नाही, कारण मित्रांनो बघा तुम्हाला जे आता सरकारने सांगितलं आहे त्यांनी जे मोठा निर्णय घेतलेला आहे, घोषणा दिलेली आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो बघा महत्त्वपूर्ण माहिती होती. आजची माहिती महत्त्वपूर्ण कशी वाटली? जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्राबरोबर माहिती नक्की शेअर करा. चला तर मग मित्रांनो आता भेटूया अशाच पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.